गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड दिसते. निफ्टी 700 तर सेन्सेक्स 2200 अंकांनी कुसळला. गेले 3 दिवस बाजार सावरला. आज मात्र सणासुदीच्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. युद्ध कधी थांबणार याबाबत अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्यानं भारतीय शेअर बाजारात आज घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. शेअर बाजारचे विश्लेषक केदार ओक आपल्यासोबत जोडले जातात. ओक सर, स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे याची जाणीव मागचे काही दिवस होती, पण गुढीपाडव्याची एक आशा आपली मानसिकता होती की आज बाजार हा उफाळून येईल. पण आज मात्र भलतंच दिसलं, बाजार पडल्याचं चित्र दिसलं. हे नेमके कसले परिणाम आहेत आणि या परिणामाकडे आज किती गांभीर्यानं पाहिलं पाहिजे? सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. सर, बाजार हा जो आता पडलेला आहे ते काल अमेरिकेने अचानक जे इस्रायलने अटॅक केले परत इराणवरती, त्याचा संभाव्य परिणाम आपण आज लगेच आपल्या मार्केटमध्ये बघितला. गेल्या काही फ्रॅक्शन खालच्या साधारणतः क्रूड पण अचानक वाढलेले आहे. तर क्रूड वाढल्यामुळे नॅचरल आपल्या देशाला थोडा करंट अकाउंट डेफिसिट किंवा याचा जो परिणाम होतो तो थोडा आपल्या अर्थव्यवस्थेवर अशी एक भीती गुंतवणूकदारांना वाटते. परदेशी गुंतवणूक तशा डोमेस्टिक गुंतवणूकदारांना. तर त्याप्रमाणे त्यांनी आता आज याच्यामध्ये सकाळी सेलिंग प्रेशर ठेवलं असेल आणि त्याचा परिणाम आपण आता बाजार खाली पडताना बघितलेला असेल. पण हे जे सगळं आहे हे नैमित्तिक आहे. साधारणतः आम्हाला बाजाराला अशी आशा आहे की येत्या काही दिवसामध्ये हे युद्ध थांबेल आणि मग त्याच्यातनं जेव्हा आपली अर्निंग सुरू होतील एप्रिलमध्ये, तेव्हा आपल्याला याचा चांगला परिणाम आपल्या शेअर बाजारावर दिसून येईल. त्यामुळे याच्यात घाबरण्यासारखं कारण नाहीये. जे फ्रंटलाईन स्टॉक तुम्हाला चांगल्या प्राइसला अवेलेबल आहेत, जे इंडेक्स स्टॉक आहेत, जे करेक्शन मध्ये बरेच खाली आले, त्याच्यात आता गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. नक्कीच आपण एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी वापरला, ते म्हणजे हे जे दिसत आहेत परिणाम ते नैमित्तिक आहेत. या सगळ्याच्या अनुषंगानं नवीन गुंतवणूकदार किंवा जे बाजारात गुंतवणूक करणारे आहेत, या सगळ्यांना आपण काय महत्त्वपूर्ण सल्ला द्याल आणि मार्केट वॉच काय सांगाल? बघा, मार्केट नेहमी ना पुढचे एक 6 महिने बघून सगळं चालू असतं. म्हणजे मार्केट काय उद्याच्या घडामोडीवरती कधी चालत नाही. जे काही चॅलेंजेस आता पुढच्या काही दिवसात जगाला या वॉरमुळे येणार आहेत, त्याचा परिणाम म्हणून हा मार्केटवरती आपला इफेक्ट झालेला आहे. आणि अशा वेळेला गुंतवणूकदारांनी कुठच्याही पद्धतीचे ट्रेडिंग किंवा हे रिस्क ट्रेड न करता ज्याच्यात संधी तुम्हाला दिसते ते स्टॉक घेणं गरजेचं आहे. दुसरं की जे आता फ्रेंड आहे, आता या युद्धानंतर कुठे कुठे रिक्वायरमेंट वाढेल, डिफेन्समध्ये रिक्वायरमेंट वाढू शकते, इन्फ्रास्ट्रक्चरला डिमांड वाढू शकते. तर अशा पद्धतीचे जर काही समभाग बघितले तर त्यात त्यांना पुढच्या काही काळात यात नक्कीच फायदा होईल. गेल्या काही दिवसात सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा AI मुळे खूप पडझड झालेली आहे. तर अशा वेळेला जे चांगले सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतले स्टॉक्स आहेत ते गुंतवणूकदारांना बघायला हरकत नाही. बँकिंग स्टॉक काही दिवसांनी घ्यायला हरकत नाही, कारण बँकिंगमध्ये पण काही इम्प्रुव्हमेंट्स काही काळात दिसत आहेत. पण हा सध्याचा जो काळ आहे ना, हा खूप नक्कीच. चॅलेंजिंग आहे सगळ्यांसाठी. तर तोच लोकांनी जर सांभाळला तर पुढे त्यांना त्यात चांगले परतावे मिळतील असं मला अपेक्षा आहे. नक्कीच आहे त्या काळावर लक्ष ठेवणं आणि भविष्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींवर यातली गुंतवणूक आपली सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद ओक सर या सगळ्या माहितीबद्दल.